सलग 2 ते 3 वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे लातूर जिल्ह्यातला शेतकरी संकटात सापडलाय। यावर मात करण्यासाठी अनेकांनी यंदा वेगवेगळी पिकं घेत अर्थकारण साधण्याचा प्रयत्न केलाय। औसा तालुक्यातल्या वानवडा गावच्या निळकंठ काळेंनी यंदा 90 दिवसात येणाऱ्या बटाटा पिकाची लागवड केली आहे। वानवडीच्या निळकंठ काळेंचं 9वी पर्यंत शिक्षण झालंय। उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ व्यापार केला, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना फारसं यश न आल्यानं त्यांनी आपला मोर्चा पुन्हा घरच्या शेतीकडे वळवलाय। 2 ते 3 वर्षाच्या दुष्काळानंतर यंदा पुरेसं पाणी असल्यानं त्यांनी 2 एकरात रब्बी हंगामात बटाट्याची लागवड करण्याचं नियोजन केलंय। 2006 पासून शेती करायला सुरुवात केल्यानंतर मी पारंपरिक पिकं घेत राहिलो। तूर, हायब्रिड, ज्वारी, गहू, ऊस। ह्या ऊसा पिकामध्ये काही नाही परवडल्या कारणानं मी थोडं दुसऱ्या पद्धतीची शेती करावा असा विचार केला। माझे मित्र बाडगिरी गुरुजींनी बटाटे लावले होते। ती बटाट्याचा प्लॉट बघून आल्यावर मला वाटलं बाबा आपण बी बटाटे लावावं। पण बटाटे लावताना मला जमीन निवड साधारण हलकी होती। त्या जमिनीमध्ये मी इथं तळ्याची 300 ट्रीप माती घातली 2 एकरला। 2 एकरमध्ये माती घालून ती माती पसरून घेतली। पसरून घेतल्यावर पुन्हा नांगरणी केली। नांगरणी करून पुन्हा मी सरी सोडलो, 2.5 फुटाची सरी सोडली। आणि सध्या काळेंकडील बटाट्याचं पीक काढणीसाठी तयार झालंय। जवळपास 85 दिवसांपूर्वी त्यांनी बटाट्याची लागवड केली होती। बटाटा लागवडीपूर्वी त्यांनी शेतात काळी माती भरून घेतली। त्यानंतर रासायनिक खतांचा बेसल डोस टाकून बेड तयार केलेत। 10, 11, 12 दिवसानं उगवण झाली। उगवण झाल्यानंतर त्याची वाढ व्हावं आणि त्याच्यावर कायम कळा टिकून राहावं म्हणून मी 19-19, 28-28 ची फवारणी केली। त्याची झपाट्यानं वाढ हो म्हणून नंतर पुन्हा अजून 28-28 फवारणी केली। त्याच्यावर किडी पडू नये म्हणून किंवा करपा रोग येऊ नये म्हणून ती 052-34 ह्याची एक फवारणी केली। 052-34 ची फवारणी केल्यानंतर बोरांची फवारणी केली आणि कॅल्शियम फवारणी केली। नंतर ती 052-34 मुळे बटाट्याची फुगवण होऊ लागली। जास्तीत जास्त मोठ्या साईजचे बटाटे आणि चमकदार दिसू लागले। नंतर त्याच्यानंतर एक औषध फवारलं की बाबा बटाट्याला शायनिंग आणि चमक असावं म्हणून त्याला एक 28-28 फवारलं। एकरी 10 फवारे फवारले। एका फवाऱ्याला 50 ग्रॅम प्रमाणे औषध टाकलं। 2 एकरमध्ये मला जवळपास 20 फवारे औषध लागलं। काळे यांनी बटाटा पोसण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा पुरेपूर वापर केलाय। खतांचे डोस तसंच फवारे देऊन त्यांनी बटाट्याचं पीक भरघोस घेण्यात यश मिळवलंय। पाण्याचं आणि खताचं देखील योग्य नियोजन केलंय। पाण्याच्या बाबतीत म्हणलं तर औसा तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे। 4-5 वर्षापासून पावसाचा कुठल्याही प्रकारचं जास्ती पाऊस नव्हतं। पाऊस कमी असल्या कारणानं शेतीला पाणी पुरक नव्हतं। पाणी पुरक नसल्यामुळं आपल्याला माझ्याकडे एक विहीर आणि 2 बोर आहेत। त्या विहिरी बोरला थोडं पाणी असल्यामुळे मी ठिबक केलं 9 एकरला। त्याच्यात बाकी ठिकाणी काही ज्वारी, गहू, हरभरा, ऊस असं पीक घेतलं आणि 2 एकर एवढं बटाट्याचं पीक घेतलं। त्या बटाट्याला मी ठिबक केलं। त्या ठिबकमधून पाणी देण्यास सुरुवात केली। काळे यांनी बटाट्याचं पीक भरघोस घेण्यात पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय। प्रत्येक एका बटाट्याला किमान 300 ते 500 ग्रॅम वजनापर्यंत बटाटे लगडलेत। यापासून त्यांना 2 एकरात किमान 300 क्विंटल बटाट्याचं उत्पादन मिळणं अपेक्षित आहे। साधारण एका बटाट्याचं माझ्याकडे 650 ते 350, कमीत कमी 350, जास्तीत जास्त 650 ग्रॅमपर्यंतचा एक बटाटा पोचला। एका झाडाला साधारण 1.25 किलो ते 1.5 किलो वजन येऊ लागलंय। नंतर माझे एका एकरमध्ये 1200 ते 1500 झाडाची लागवड झालेली आहे। एका झाडापासून 1.25 किलो ते 1.5 किलो प्रमाणे मला जवळपास 150 क्विंटलपर्यंत एका एकरला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। तर 2 एकरची मिळून मला 300 क्विंटल उत्पन्न मिळेल। जर त्या उत्पन्नाला भाव 10 रुपये किलो प्रमाणे जरी लागला तर ते 300 क्विंटलचे मला 3 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे। त्याच्यातून साधारण माझा खर्च बेणं, आणणं, लावणं, नांगरणं, सरी सोडणं ह्याच्यातून एक 30 ते 40 हजार रुपये खर्च झाला असता तर निव्वळ प्रॉफिट मला 90 दिवसात 2,60,000 रुपये ते 2,55,000 रुपयेपर्यंत निव्वळ मिळालं। बटाटा पिकापासून सगळा खर्च वगळता 90 दिवसात 2.5 लाखांचं उत्पन्न आजच्या भावानुसार मिळणं अपेक्षित आहे। काळे यांचं संपूर्ण कुटुंब आज शेतीमध्ये कष्ट करतंय। कमी काळात आलेल्या या नफ्यामुळे कुटुंबीय समाधानी आहेत। आम्ही जुने पिकं
दुसरे नवीन नवीन गहू, ज्वारी, तुरी सगळे उडीद असं पिकं घेत होतो. त्याच्यामध्ये काय आम्हाला भाव मिळाला नाही, म्हणून आम्ही बटाटे लावलो होतो. तरी बटाटे 2 एकर आहेत. 3 महिन्यामध्ये 3 लाख रुपये आम्हाला पिकाचे म्हणजे पिकाला ही 3 महिन्यामध्ये 3 लाख रुपये मिळाले. तर 50,000 रुपये खर्च झाला आहे, तरी आम्हाला 2.5 लाख रुपये राहिलेत. मी 40 वर्षापासून शेती करतो. शेती 72ला मी केलो, पण दुष्काळ पडला त्यावेळेस. 82 सालाला दुष्काळ बघितला, पण शेतीत काही निघालेलं नाही आणि हे परवडत नाही म्हणत होते. पण आता सध्या भाजीपाल्यात परवडलेलं आहे. किंवा आमच्या शेतात हा बटाटा घेतला आहे 2 एकरमध्ये, तरी ह्याच्यातून सरासरी आम्हाला 2-3 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे, तरी आम्हाला समाधान आहे. काळे यांनी बटाटा शेतीचा केलेला हा प्रयोग लातूर भागातील शेतकऱ्यांसाठी तसा नवीनच आहे. पण या पिकाच्या माध्यमातून कमी पैशात चांगले पैसे देणाऱ्या एका पिकाची लातूर भागात ओळख झाली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 10-15 वर्षापासून पाऊसकाळ फार कमी आहे. त्या पाऊसकाळ कमी असल्यामुळं शेतीला भयंकर अडचण आहे. शेतीला पाणी देण्यासाठी तुटवणा होती. पिकाची शेतकऱ्याची अवस्था फार बिकट होत चालली. सरकारने याचे काही अनुदान हे ते सरकारच्या ह्याच्यातून बी काही मदत होत नसल्या कारणाने मला एवढं सांगायचे की या ठिकाणी की आता जे निळकंठ काळे यांनी जो बटाट्याचं पीक घेतलं त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाचं त्यांनी ह्या ठिकाणी सगळ्याला दाखवून दिलेलं आहे. 2 एकर जवळपास 6 बटाटा यांनी ह्या ठिकाणी केलेला आहे. एक बटाटा जवळपास 650 ग्राम ते खाली 350 ग्रामपर्यंत या ठिकाणी त्यांनी पिकवलेला आहे. जवळपास बटाट्याचे आज उत्पन्न त्यांना 3 लाखापर्यंत बटाट्याचं उत्पन्न होत आहे माझ्या मतानं. त्यामध्ये खर्च एक 30-40 हजार होत आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की बाबा खरंच निळकंठ काळ्याने जो हा उपक्रम राबविला त्याच पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्यांनी जर राबविलं तर आपल्याला खूप फायदा होईल आणि आपले सगळं दुष्काळाचं सुद्धा यात निवारण होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कडधान्य, तेलबिया तसंच ऊस यांसारखी पारंपरिक पिकांबरोबरच बटाटा तसंच कमी काळात येणाऱ्या नगदी पिकांच्या लागवडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हेच काळेंनी आपल्या यशातून दाखवून दिलंय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.